ब्युटी वॉटर सुद्धा निघते. आपण मशीनवरून बटन सिस्टीम आहे. ब्युटी वॉटरने आंघोळ फेशियल जरी केलं, जसं सलूनला गेल्यानंतर फेशियल करतो आपण, फेशियल तोंडावर पाणी मारून आंघोळ जरी केलं, जसं सलूनला फेशियल केलं लोक जसं आहे तसं पाणी मारून लोक येतोय, त्याला सुद्धा डेमो आहे. आता महत्वाचा सगळ्यात पार्ट राहतो बघा, शेवटचा पार्ट आहे. सगळ्यात जास्त फवारणी कशावरती केली जाते? भाजीपाल्यावरती. बरोबर, भाजीपाल्यावरती फवारणी केली जाते. मार्केटच्या फळभाज्या आपण आणतोय आणि धुतोय कुठल्या पाण्याने? रेग्युलर. पेस्टिसाइड निघतं का आपल्याला? काय वाटतं? 10% निघत असेल आमच्यामध्ये, 90% आहे सर ते. बरोबर, पण केलेली फवारणी जी आहे ही 10% निघत असते, 90% आपल्या बॉडीमध्ये जाते. बरोबर, आपल्या रेग्युलरच्या पाण्याने धुतलं तर निघत नाही. आपल्याला आता सगळेजण शेतकरी जायचं, आपण फवारणी करताना एक केमिकल मारतो बा, स्टिकर नावाचं, स्टिकर म्हणून चिटकून राहण्यासाठी. बरोबर, मशीनमधून 11.5 pH हाय अल्कलाईन पाणी निघते. सकाळी 100 ml, संध्याकाळी 100. क्रिटिकल पेशंट कोण असतील, कॅन्सर, पॅरालिस, ब्लॉकेज, हाय बीपी, शुगर कधी सकाळी 100 ml, संध्याकाळी 100 औषध घ्यायचं. किंवा फळभाज्या ज्या आणतो मार्केटच्या आपण, त्या पाण्यामध्ये फक्त 5 ते 10 मिनिटं फक्त भिजत ठेवायचं. जेवढं पेस्टिसाइड आहे तेवढं हाय असं पाण्यामध्ये उतरतं. म्हणजे जसं पहिल्या बिना फवारणीच्या, बिना केमिकलच्या पेस्टिसाइडच्या फळभाज्या होतात, तसं सेंद्रिय पूर्णपणे फळभाज्या होतात. आणि मशीनमधून 11.5 काढल्यानंतर आउटलेटला 2.5 pH पडलं जाते. काढलेलं आहे 2.5 pH. आउटलेटला 2.5 pH पडलं जाते. तोंडामध्ये काटेरी उष्णता वगैरे उठते, फंगल इन्फेक्शन, सोरायसिस, व्हाईट कोड कोणाला असेल, फक्त ते स्प्रे जरी केलं तर पूर्णपणे क्लिअर होते. व्हाईट कोड सुद्धा क्लिअर होते. व्हाईट कोड सुद्धा गेलेले लोकांचा आहेत रिझल्ट. सोरायसिस जुना असतो बायकांचा, जुना सोरायसिस कधीही जातो, सोरायसिस सुद्धा क्लिअर झालेले हे रिझल्ट आहेत. आता पुढे बहिणी सेलिब्रिटीज वगैरे वापरणार आहेत. ते एक वाक्य आहे, आपण काय करतोय की चांगलं जगण्यासाठी आयुष्यभर पैसे मिळवतोय. बरोबर, आणि चांगलं जगण्यासाठी पैसे मिळवतोय आणि शेवटला तेच पैसे आपण कशासाठी वापरतो? गोळ्या औषधात, मेडिकलला आणि दवाखान्यालाच घालतो. आमचं एक ब्रीद वाक्य आहे, आयुष्यभर गोळ्या खाऊन मरायचं का पाणी पिऊन जगायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचं. नॉलेज शेअर करायचं आमचं काम आहे, ते फक्त ज्याचं त्यानं ठरवायचं. आता तुम्ही विचारणार की हे आरो वगैरे काय आहे का? हे नॉट आरो. जपानमध्ये ज्यावेळी सुरुवात झाली 1974 साली, ज्यावेळेस मशीन तयार झालं त्यावेळेस सुरुवातीला 6500 डॉक्टरांचं जपानमध्ये असोसिएशन होते. त्या असोसिएशनवाल्यांनी काय केलं की हे डिव्हाइस आहे सरकारी हॉस्पिटलला सुरुवातीला लावली गेली. 20,000 डिव्हाइस सरकारी हॉस्पिटलला का लावली गेली की लोकांना रिकव्हरी भेटते का बघण्यासाठी. लोकांना रिकव्हरी भेटायला लागली, लोक रिकव्हर व्हायला लागले. त्यानंतर त्या ज्या आतमध्ये प्लेट्स आहेत त्या प्लेटला मेडिकल ग्रेड सर्टिफिकेट दिलं, जे ISO 13485 आहे. म्हणजे एखाद्या ऑपरेशन थिएटरमध्ये एखाद्या मशिनरीला जर सर्टिफिकेट असतं तसे मशिनरीला मेडिकल सर्टिफिकेट, म्हणजे घरचा डॉक्टर म्हटलं तरी काय अडचण नाही. त्या मशीनची मॉडेल्स आहेत, 5 मॉडेल्स आहेत. प्लेट्सवरती डिपेंड आहे, जेवढ्या प्लेट्स राहतील आतमध्ये तेवढी प्राइस राहते. 4 प्लेटचं जे डिव्हाइस आहे 2,18,000 प्राइस आहे. 4 प्लेटचं जे आतमध्ये प्लेट्स सांगितल्या. हे 12 प्लेटचं मशीन आहे, 397 किंमत आहे. ह्याच्यावरती बिना रासायनिक खत, बिना केमिकल वापरता सेंद्रिय शेती करू शकतो. हुपरीमध्ये ट्रायल घेतलेली आहे आता निडव्यावरती. 30 गुंठ्याला निडव्यावरती पाणी नुसतं वापरले आणि 40 गुंठ्याला रासायनिक खत, केमिकल वापरले. 30 गुंठ्याचा जो रोप आहे पाणी वापरले नुसता, जो 25 ते 26 पेऱ्या होत्या. आणि जे रासायनिक खत वापरले ते 17 ते 18 पेऱ्या होते. आणि गुंठ्याला 2 ते 2.5 टन उत्पन्न होईल. निडवे असेल व्हिडिओ सुद्धा आलेला आपल्यावरती, काढले जातं. त्याच्यावरती बिना रासायनिक खत, बिना केमिकल वापरता सेंद्रिय शेती सुद्धा करू शकतो, नुसतं पाणी फवारून. ही 12 प्लेट्स आहे. ह्याच्यामध्ये 7 प्लेट्स आहे. ही जी मशीन आहे हे 7 प्लेट्स आहे. 277 किंमत आहे, 288 500 हे जाते. 7 प्लेट ह्याच्यामध्ये पण 7 प्लेट्स आहेत. फक्त बॉडी मीटर आहे, 297 किंमत आहे, 3 लाखाला हे जाते. ह्याच्यामध्ये 8 प्लेट्स आहेत, 343 ची किंमत आहे. फक्त ह्यांना बॉडीला काय आहे की बटन सिस्टम आहे, ह्यांना ह्याला टच स्क्रीन आहे. आता मॉडेल कुठलं जरी घेतलं तर वॉरंटी सेम आहे. 5 वर्ष वॉरंटी आहे, 25 वर्ष लाईफ आहे. 50 वर्ष जुनी कंपनी आहे. एकही मशीन अजूनपर्यंत खराब झाली आहे. कारण मशीनमध्ये मोटर नसल्यामुळे मशीन जायची काही भानगड येत नाही. आणि मशीनला आतमध्ये मेंटेनन्सचा काही पार्ट येत नाही. जरी काय आला तर 5 वर्षात 30 लाख रिटर्न. काय शंका असेल तर विचार.